पंढरपूरच्या शेकडो वर्ष जुना असलेल्या यमाई तलावामध्ये आज हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये कमीत कमी शेकडोच्या संख्येने उपनगर वसलेले आहेत. त्या उपनगराचं जे मैला मिश्रित सांडपाणी आहे, हे सांडपाणी ह्या करता तलावामध्ये मिक्स होत असल्यामुळं ह्या माशांनी खरं तर जीव सोडलेला खरं तर प्राथमिक आपल्याला तसं पाहायला मिळत आहे. मात्र आपण जर बघितलं तर सकाळी मॉर्निंग वॉक करता असतील किंवा व्यायाम करता अनेक तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक याच ट्रॅक पॉईंट वरती येत असतात. मात्र पहाटेपासून आलेल्या तरुणांकडे प्रचंड अशी दुर्गंधी पसरली असल्यामुळे त्यांच्या देखील आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर ह्या उपनगर जे पसरले तिथे देखील ही दुर्गंधी गेल्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे याच तलावामध्ये जे परदेशी पक्षी खरं तर वास्तव्याला असतात त्यांच्या देखील ह्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं खरं तर पक्षीप्रेमी करून सांगण्यात येत आहे. मात्र लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने याच्यावरती कारवाई करून तलाव स्वच्छ करण्याची देखील आता नागरिकांकडून मागणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याबरोबर असेच काही पहाटे मॉर्निंग वॉक करता आलेले तरुण काय सांगताल, काय परिस्थिती तलावाची? आता सध्या तळ्यामध्ये मासे काश्याचा खच मरून पडलेले आहेत. एवढे मासे आहेत की लाखो मासे इथे मरून पडलेले आहेत. ते उपनगरातून येणारं ड्रेनेजचं जे पाणी आहे ते टाकळीतून याच्यातून त्याच्यावर प्रक्रिया केलेली जात नाही. ते पाणी आहे असं डायरेक्ट मैला मिश्रित पाणी याच्यामध्ये येते. गेले 10 वर्ष झाले हे पाणी येते आणि परदेशातून इथे पक्षी येतात इथे एप्रिल मे मध्ये. आता मासे एवढे मरून पडलेत की त्याला पक्षी सुद्धा खायला तयार नाहीत आणि मोठा धोका होऊ शकतो याच्यामध्ये. आणि फिरायचं यायचे बंद झालेत लोक. काय सांगतात, सकाळी तुम्ही फिरायला आलाय, व्यायामाला आलाय, कशी परिस्थिती, दुर्गंधी कशी येते? आता आम्हाला अक्षरशः ट्रॅकवर फिरायला सुद्धा येऊ वाटणार नाही, कारण की ऑक्सिजनच घेता येत नाही. लाखो करोडो मासे असे तडपडून मारा लागलेले बघायला मिळायला लागलेत आहे. इतकी दुर्गंध पसरलेली आहे, अक्षरशः पंढरपूर सर्व नागरिकांना धोका पसरणार आहे आणि मोठा रोगराई पंढरपुरात येणार आहे. नगरपालिकेने पूर्ण हे पाणी काढून मासे काढून परत उजनीचं पाणी भरलं पाहिजे ह्यात आणि कायमचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे. जसं ट्रॅक चालू झाला असेल तेव्हापासून मासे मरतात आणि लोकांना वारंवार इथं आलेल्या फिरायला लोकांना इतका त्रास होतो की नगरपालिका अजिबात दखल घेत नाही. कोणीही सुद्धा ह्याची दखल घेत नाही. ड्रेनेजचं पाणी पूर्ण मैलायुक्त पाणी येतं ह्याच्यात. काय मैलायुक्त पाणी पूर्ण ह्या तलावात येते. त्याच्यामुळं जर इतकं संध्याकाळी जर इतका घाण वास येते, भयानक घाण वास येते. नागरिकाची वारंवार मागणी असून दखल घेतली जात नाही, कारण की आपल्या इथं वारीला भरपूर माणसं येतात, त्यांच्या जीवाशी पूर्ण खेळल्यासारखं आहे. लवकरात लवकर सांडपाणी थांबवावं. आपण बघितलं असेल की नागरिकांनी देखील आता मागणी केलेली आहे की ज्या तलावामध्ये येणारं सांडपाणी लवकरात लवकर थांबवावं आणि जे मासे जे मृत्युमुखी पडलेले आहेत तो खच इथून हलवावा, जेणेकरून सकाळी येणाऱ्या लोकांना बी एखादा त्रास होणार नाही. उपनगरातील लोकांना जे दुर्गंधी पसरली त्यामुळे आरोग्यात देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.